माझं म्हणणं स्पष्ट आहे. हिट अँड रन केसमध्ये पूर्ण दारूमध्ये तर्र असलेला मिहिर शाह हा पळून जातो आणि 60 तासानंतर सापडतो. 60 तासानंतर सापडला म्हणजे पूर्ण पाणी घेऊन, पाणी पिऊन, टॉक्सिन्स काढून, रक्ताच्या सॅम्पल्स मधून अल्कोहोल वाहून गेलं, ड्रग्सचे सॅम्पल्स वाहून गेले, सगळे चेकिंग बेकिंग केलं असेल तर तासाला ब्लड सॅम्पल्स चेक केले गेले असतील आणि मग आता सगळं क्लिअर सापडलेलं आहे. आता जातो मला पोलीस स्टेशनला, काय करणार पोलीस? पोलीस काय करणार आता? पुण्यात जे झालं तेच या वरळीच्या पुण्यात झालं तो जागच्या जागी ताब्यात मिळाला, त्याच्यामुळे तुम्ही ब्लड सॅम्पल्स घेऊ शकला, त्यामुळे तुमची चौकशी होऊ शकली. इथे सगळं वेल प्लॅन केलं गेलं. इथे पण वाचवण्याचा प्रयत्न झाला, इथे पण वाचवण्याचा. नाही, इथे वाचवण्याचा प्रयत्न वगैरे काय नाही, इथे वाचवलाच. 60 तासानंतर ब्लड सॅम्पल मध्ये काहीही मिळणार नाही. एक गरीब लाडकी बहीण हाकनाक मारली गेली. हे अमानवी विकृत पद्धतीने मारली गेली. हाच जर तो थांबला असता तर ती पोरगी बाईही वाचली असती, तिचा संसारही वाचला असता, हाही वाचला असता. ज्या पद्धतीने त्याने फरफटत नेली त्या बाईला, त्याच्यावर शब्दच संपत. खरं तर आज तर महत्वाचं मुद्दा आहे की ज्यावेळेस ऍक्सिडेंट झालं त्याच्यानंतर त्या महिलेला त्या गाडी खाली घेऊन 1.5 किलोमीटर संपूर्ण ती गाडी 1.5 किलोमीटर 6 किलोमीटर केस ती नाही आहे. केस म्हणजे एकतर 5 वाजता तो येतो तिथून जातो, हे काय 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 नाही, काय नाहीच. दारूच्या नशेत तर्र असलेला माणूस 60 तासानंतर त्याच्या अंगात एक कण सुद्धा दारू सापडणार नाही, एक कण सुद्धा. मग काय करणार? काय काय आरोपपत्र ठेवणार? मुख्यमंत्रीचा मुलगा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार, विरोधक राजनीती करतात. सर आणखी एक महत्वाचं मुद्दा आहे. अजित पवार आज सकाळी त्याच्यानंतर एक नरेश अरोरा नावाचं जो ब्रँड बिल्डिंग कंपनीचं CEO ते त्याच्यासोबत दिसतात, त्यांची नेमणूक केली गेली. आगामी निवडणुकीच्या आम्हाला वाटायचं की अजित पवार हे ब्रँडच आहे आणि खरोखर ते ब्रँडच होते. फॉर हिज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटीज, फॉर हिज डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी, हे सगळं त्यांचं ब्रँडच होतं. पण स्वतःच्या ब्रँडला स्वतःच्या हाताने काळं फासून घेतलं त्या माणसाने. त्यांनी शरद पवारांना ज्या पद्धतीने वागणूक दिली, ज्या पद्धतीचे शब्द वापरले, ज्या पद्धतीने शरद पवारांना अपमानित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, महाराष्ट्राच्या जनतेला कधीच आवडणार नाही, कधीच नाही. हे फक्त बारामती पुरतं मर्यादित नाही आहे. आणि त्याच्यामुळे ब्रँड अजित पवार हा ब्रँड स्वतःच्या हाताने चोळामोळा करून फेकून दिला. आता नरेश अरोरा आला काय आणि गणेश अरोरा आला काय, असे काय ब्रँड बनत नाहीत. 200 कोटी रुपये खर्च केले जाणार पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी अजित पवारांकडे त्यांच्याकडे असतील एवढे 200 कोटी, आपल्याला माहित नव्हतं त्यांच्याकडे किती करोड आहेत. त्याला जोडून आहे की बारामतीत 14 तारखेला एक सभा घेणार अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ऐतिहासिक पूर्ण सभा अशी पार पडणार असं म्हणतात. त्यांचं सगळं ऐतिहासिक असतं. में जानना चाहेंगे, मेरिट शाह को अरेस्ट किया गया, आपको लगता है लीगली एविडेंस नहीं बिल्ड हो पाएगा इतने लेटर? तो ऐसा है 60 घंटे के बाद खून में क्या मिलेगा? खून में दारू मिलेगी, खून में ड्रग्स मिलेगा. 60 घंटे में उसने किया क्या होगा? उसने हर 2 घंटे के बाद अपना खून निकाला होगा, टेस्टिंग को भेजा होगा, हर 2 घंटे के बाद खून निकाला होगा, टेस्टिंग को भेजा होगा. जब उसको टेस्टिंग लैब ने क्लियर बताया होगा कि तुम्हारे खून में कुछ भी नहीं दिख रहा है, पूरा खून साफ है, हो गया पुलिस स्टेशन. अब खून मेडिकल सैंपल लेंगे, ये करेंगे, वो करेंगे, कुछ नहीं मिलेगा. क्या करेगा? His reports will be all clear. क्या करेगी पुलिस? बार को सील किया गया जहाँ पे एलिजिबली उसको डाल दिया, तो ये कैसा? क्या बार को सील करके क्या है? वो आदमी है जिसने ठोका है, आप बार वालों को क्यों तकलीफ देते हैं?
बेहिसाब दारू पीने वाला ये लड़का एक औरत के मौत के लिए जिम्मेदार है, उसको कुछ कानूनन सजा दो ना। बार वाला बंद करके, बार वाले ने क्या जबरदस्ती उसके मुंह में डाली क्या दारू? एक्सीडेंट पर सीधा गया, दूर तक निकला, फिर ले तो जाए। मैं वही बोला ना, ये यानी इंसानियत, धर्म कुछ नाम की चीज ही नहीं बची है। देखो ऐसा है कि उसने गलती की, एक्सीडेंट किया, रुक जाता वहीं पे तो वो औरत भी बच जाती, वो खुद भी बच जाता, एक छोटा सा केस होता। मौत के इतना बड़ा कुछ नहीं होता ना। आप एक घर पूरा फोड़ दिया आपने उसका। मेहनत करने वाले लोग थे, मच्छी बेचने के लिए मच्छी ला रहे थे, जरा भी संवेदनशीलता नहीं बची अब। हाई प्रोफाइल मामले में, हाँ, हमारा बाप है भाई, हम क्यों डरे किससे? हाई प्रोफाइल मामले में कानून में डबल स्टैंडर्ड को देखा जा रहा है। देखो डबल स्टैंडर्ड का सवाल नहीं, 60 घंटे के बाद जब आदमी मिलता है, पुलिस उसका कुछ भी बिगाड़ नहीं सकती। मर गई वो बेचारी औरत, अभी उसका कुछ नहीं हुआ, उसने सब काम किया, उसका कुछ नहीं होने वाला। आगे जाके ये भी बोलेंगे कि ये ड्राइव कर ही नहीं रहा। ये तो कैसा है कि वहां जो गुनाह में हुआ वो जगह पे पकड़ा गया। ड्राइवर तो बहुत लोग हैं, 20 लाख लेंगे तो तुमको वो बोलेगा मैं ही ड्राइव कर रहा था, सजा भुगतने के लिए भी तैयार हो गया, क्योंकि एविडेंस के बिना कुछ सब उसको सजा भी नहीं दे सकते। सेटिंग 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 सेटिंग।